मान्सूनच्या सोबतीने मान्सूनच्याच शोधात. मान्सून म्हणजे मोसमी पाऊस, म्हणजे आपल्या देशाची लाईफलाईन. या मान्सूनचं आपल्या समाजाशी एक आगळं-वेगळं नातं आहे. ते फक्त अर्थकारणाशी जोडलेलं नाही, तर लोकांच्या समजुतींशी, परंपरांशी, त्यांच्या भावनांशी जोडलेलं आहे. ते समजून घ्यायचं तर मान्सूनसोबत भटकायला हवं, असं हवामान कव्हर करणाऱ्या एका पत्रकाराने ठरवलं आणि देश पालथा घालण्याची एक पंचवार्षिक योजना आखली, प्रोजेक्ट मेघदूत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात त्याचा पहिला टप्पा पार पडला. केरळ ते महाराष्ट्र. मान्सूनचे बहुरंग उलगडणाऱ्या त्या दिवसांना दिलेली ही धावती भेट. मे महिना तापलाय. पाण्याच्या टंचाईने सारा महाराष्ट्र बेहाल झालाय. पुण्यात आम्ही राहतो त्या भांडारकर रोडवरच्या बिल्डिंगमधले आमचे इतर सर्व शेजारी पाणी नसल्यामुळे दुसरीकडे राहायला गेले आहेत. आम्हालाही तोच निर्णय घेण्यावाचून पर्याय नाहीये. या टंचाईची अनेक कारणे आहेत, बरीचशी मानवनिर्मित. त्यावर अनेक उपायही सुचवले जात आहेत. पण सध्या तरी त्यावरचा एकमेव नैसर्गिक तोडगा आहे मान्सून. गेली 6 वर्ष मी हवामानाचं रिपोर्टिंग करतोय. एक पत्रकार म्हणून हा मान्सून अनुभवत आहे आणि त्या मान्सूनचे वर्षभर होणारे बरे वाईट परिणामही पाहतोय. एप्रिलमध्ये हवामान खात्यातर्फे दिला जाणारा दीर्घकालीन अंदाज, महाराष्ट्रातलं मान्सूनचं आगमन, संपूर्ण हंगामात त्यात होणारे चढ उतार आणि पावसाळा संपला की त्या हंगामाचा आढावा याचं रिपोर्टिंग करताना मान्सूनची ओळख करून घेण्याची, त्याचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली. हा अभ्यास म्हणजे होतं काय, तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेली आकडेवारी आणि हवामान तज्ज्ञांचे कोट्स घेऊन केलेल्या बातम्या. पण त्यामुळेच मान्सून या प्रकरणाबद्दल माझ्या मनात अपार उत्सुकता निर्माण झाली. कमी दाबाचा पट्टा, मान्सून ट्रफ, ऑफशोर ट्रफ, सायक्लोन, डिप्रेशन असे शब्द हवामानाच्या बातम्यांमध्ये नेहमी असायचे. त्याचे अर्थ मला माहिती होते, पण हे प्रत्यक्षात घडतं तेव्हा त्या त्या प्रदेशात नेमकं काय होतं, मान्सून भारतात दाखल कसा होतो, वर कसा सरकतो, त्याचे परिणाम काय होतात, असे अनेक प्रश्न मनात उमटत होते. मान्सून म्हणजे आपल्या देशाची लाईफलाईन, तर तिच्यासोबत प्रवास करून पाहावा, मान्सूनच्या स्वागताला केरळात जावं आणि त्याच्या साथीने देश पालथा घालावा, असा विचार माझ्या मनात घोळू लागला. 2 वर्ष ही कल्पना सतत माझ्यासोबत होती. त्याच दरम्यान अलेक्झांडर फ्रेटर या ब्रिटिश पर्यटक लेखकाचे चेझिंग द मॉन्सून हे पुस्तक हातात पडले आणि या कल्पनेला मूर्तरूप येऊ लागले. 1987 मध्ये फ्रेटर यांनी मान्सूनपूर्व काळापासून भारतात तळ ठोकला होता. त्यावेळी कडक उन्हाळ्यामुळे उत्तर मध्य भारतात निर्माण झालेली दुष्काळी स्थिती त्यांनी अनुभवली. नंतर मान्सूनच्या दक्षिण भारतातील आगमनापासून त्याच्याबरोबर उत्तरेच्या दिशेने पाठलाग केला. या प्रवासात मान्सूनचा भारतातील विविध समाज घटकांशी असणारा संबंध काय, हे त्यांनी विविध शहरांमध्ये, गावांमध्ये लोकांशी जाऊन संवाद साधून जाणून घेतला. त्रिवेंद्रम ते दिल्ली आणि नंतर चेरापुंजीपर्यंतच्या त्यांच्या या प्रवासाचं जिवंत चित्रण त्यांनी चेझिंग द मॉन्सूनमधून केलं आहे. हे पुस्तक वाचताना त्याच्यातील निवडक आणि मर्यादित व्यक्तिचित्रांच्या पलीकडे मान्सूनचं आणि भारतीय जनजीवनाचं अतूट नातं असल्याचं जाणवत होतं. त्या नात्याचे विविध पैलू उलगडायचे तर हा प्रवास आपणही करून बघायला हवा, असं माझ्या मनाने घेतलं आणि प्रोजेक्ट मेघदूत या महत्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी सुरू झाली. कालिदासाने शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या मेघदूत या काव्याचे साहित्यिक महत्त्व सर्वांना माहिती आहेच. पण त्याने रेखाटलेल्या मेघाच्या प्रवासाचे वर्णन, त्याचा मार्ग हा मान्सूनच्या प्रत्यक्षात असणाऱ्या प्रवासाशीही मिळता जुळता आहे. मान्सूनचा वेध घेण्याचा प्रयत्न त्याने स्वतः किंवा एखाद्या तज्ज्ञाने त्या काळी केला होता, हे मेघदूतवरून स्पष्ट होतं. म्हणूनच मान्सून आणि भारताचा संवाद देशभर फिरून अभ्यासण्याच्या आमच्या प्रकल्पाला प्रोजेक्ट मेघदूत हे नाव द्यायचं आम्ही निश्चित केलं. भारतीय मान्सूनचं एक व्यापक स्वरूप मान्सून कोशाद्वारे म्हणजे मान्सून एन्सायक्लोपीडियाद्वारे समोर आणायचं, असा त्यामागचा उद्देश. प्रोजेक्ट मेघदूतची संकल्पना मांडण्यासाठी आणि वेळोवेळी त्यातील अपडेट्स लोकांना वाचता यावेत यासाठी मी मेच्या मध्यात वैश्विक नावाने ब्लॉग सुरू केला. ब्लॉगच्या पहिल्या पोस्टमध्ये प्रोजेक्ट मेघदूत आणि मान्सूनचा पाठलाग करण्याची संकल्पना मांडली. या प्रवासासोबत येण्याचे आवाहनही केले. ही पोस्ट फेसबुकशी जोडल्याने तत्काळ प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. अनेकांनी या प्रवासात सोबत यायची तयारी दर्शवली. सुरुवातीला आकडा 2500 दरम्यान होता, पण पुण्यापासून केरळ आणि पुन्हा पुणे असा सुमारे 3500 किलोमीटरचा प्रवास गाडीने करायचा म्हटल्यावर त्यातील निम्मे गळाले.
नंतर 10 दिवसांच्या सुट्ट्या आणि काही वैयक्तिक कारणांनी कमी होत होत 10 जण राहिले आणि प्रत्यक्षात गाडीत बसताना मात्र ड्रायव्हरसह आम्ही 7 जण प्रवासाला निघालो. प्रोजेक्ट मेघदूतच्या पहिल्या वर्षासाठी आम्ही पश्चिम घाट आणि महाराष्ट्र असा प्रवास निश्चित केला. त्यापैकी त्रिवेंद्रम ते कोकण या भागात पश्चिम घाटातून आणि मान्सूनच्या आगमनाबरोबर त्याचा पाठलाग करणं आणि नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन मान्सून विषयीची विविध जाती जमातींकडून माहिती जमा करणं तसेच मान्सूनचं त्या भागासाठी असणारं महत्त्व अभ्यासणं असा एकूण आराखडा होता. मी विज्ञान पत्रकार, ऋषिकेश पंडित भौतिकशास्त्राचा विद्यार्थी, अथर्व वांगीकर डिप्लोमाचा विद्यार्थी, अभिषेक वाघमारे इंजिनियर, नम्रता भिंगाडे पत्रकार आणि शब्दगंधा कुलकर्णी NGOची कार्यकर्ती असे 6 जण 27 मे 2011च्या रात्री मान्सूनच्या पाठलागासाठी पुण्यातून दक्षिणेच्या दिशेने निघालो. आमच्या हातात दिवस मर्यादित होते आणि नेमके याच वर्षी मान्सूनचं काहीतरी बिनसलं होतं. IMDने 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल असं जाहीर केलं होतं. दरवर्षी साधारणपणे 20 ते 25 मेच्या दरम्यान मान्सून अंदमानमध्ये पोहोचतो. यंदा मात्र 25 तारीख उलटूनही तो अंदमानात दाखल झाला नव्हता. अंदमान नंतर 5 दिवस ते 1 आठवड्याच्या कालावधीत तो केरळच्या दक्षिण किनाऱ्यावर पोहोचतो असं मानलं जातं. आम्ही निघालो त्यावेळेची परिस्थिती पाहता मान्सूनचं केरळमधील आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबण्याची शक्यता होती. मात्र त्याचा विचार न करता आम्ही प्रवास सुरू केला. केरळमधून उत्तरेकडे येण्याचा एक मार्ग आम्ही निश्चित केला. मात्र परिस्थितीनुसार त्यात बदल करावे लागणार याचीही कल्पना होती. फिरता फिरता लोकांकडून माहिती घेत आमच्या अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणे निवडून त्यांना भेटी देण्याचं ठरवत एका अनिश्चित प्रवासाला सुरुवात झाली. मान्सून येण्याच्या आधीची हवामानाची स्थिती खूप बोलकी असते. मध्य भारतात तसंच दक्षिण भारताच्या उत्तर भागात या काळात पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडतात. समुद्राकडून आलेल्या बाष्पापासून दुपारनंतर किंवा पहाटे उंच ढग तयार होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. त्याला थंडर शॉवर म्हणतात. 28 मेच्या पहाटे आम्ही कर्नाटकमध्ये प्रवेश केला आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. आमच्यापैकी बहुतेक जण शास्त्रीय संगीत ऐकणारे, त्यामुळे गाडीमध्ये त्यावेळेस भीमसेन जोशींचा मारवा सुरू होता. एक वेगळाच माहोल तयार झाला. प्रवासाची सुरुवातच अनपेक्षितपणे रंगतदार झाल्यामुळे मान्सून भेटीची उत्सुकता शिगेला पोचली. 28 मेचा संपूर्ण दिवस कर्नाटकात गेला. उत्तर कर्नाटकात रस्त्याच्या दुतर्फा शेतकरी नांगरणी करत होते. सकाळी बेळगावजवळ एके ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला विचारले, नांगरणी करण्याचा दिवस कसा निश्चित करता? तो म्हणाला, पाऊस जवळ आलाय, हीच वेळ आहे. मी मनातल्या मनात म्हणालो, IMDलाही माहीत नाही पाऊस कुठपर्यंत पोहोचलाय. या शेतकऱ्याला याच्या शेतात थांबून बरे कळाले. मी माझी शंका त्याला बोलून दाखवली. पाऊस जवळ आलाय ते तुम्हाला कसे समजते? त्याने त्याच्या खांद्यावरील फडके उंच धरून वाऱ्याची दिशा दाखवली आणि म्हणाला, त्या दिशेने म्हणजे पश्चिमेकडून हा वारा सुरू झालाय आणि आकाशात बघा काळे ढग आहेत. तिकडे उत्तरेला संध्याकाळी विजा चमकतात. अशी स्थिती आली की आम्ही नांगरणी सुरू करतो. मग तुमच्यापर्यंत पाऊस कधी पोहोचेल? मी विचारले. त्यावर तो हसून म्हणाला, आणखीन 5-1 दिवसात येईल बघा. त्याच्या या अंदाजाची नोंद घेत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. दुपारी इंटरनेटवर IMDचा अपडेट पाहिला. मान्सून पुढील 48 तासात अंदमानमध्ये पोहोचेल, त्यानंतर 2-3 दिवसात केरळमध्ये. पण या शेतकऱ्याच्या अंदाजानुसार त्याहीपेक्षा लवकर मान्सून सुरू होणार होता. म्हटलं पाहूया काय होतं ते. 29 मेच्या सकाळी आम्ही कोइंबतूरपासून पश्चिमेकडे वळून घाटाच्या दिशेने प्रवास सुरू केला. घाट जसा जवळ आला तशी डोंगराच्या माथ्यापाशी ढगांची गर्दी दिसू लागली. घाट चढू लागलो तसे आकाशही ढगांनी व्यापू लागले. इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटी ही हवामानशास्त्रज्ञांची संघटना आहे. त्यांनी आम्हाला मान्सून काळातील हवामानाच्या नोंदी घेण्यासाठी काही उपकरणे दिली होती. त्यानुसार आम्ही घाटामध्ये नोंदी घ्यायला सुरुवात केली. वारा नैऋत्येकडून साधारणपणे ताशी 20 किलोमीटर वेगाने वाहत होता. सापेक्ष आर्द्रता 70% होती. मान्सून जवळ येत असल्याची ही चिन्ह होती. मात्र आमचं लक्ष होतं IMDच्या वेबसाईटवर. तिथे मात्र मान्सून अंदमानमध्येही पोहोचला नसल्याचं सांगितलं जात होतं. आम्ही घाट उतरू लागलो तसं संपूर्ण आकाश काळ्या ढगांनी व्यापलं. सकाळी 11ची वेळ होती आणि एके ठिकाणी पावसालाही सुरुवात झाली. गेली काही वर्ष हवामान कव्हर करीत असल्यामुळे
सकाळी 11 वाजता येणारा पाऊस हा थंडर शॉवर नसणार याची खात्री होती. तसंच हा पाऊस संथ लयीत दूरपर्यंत बरसत होता. मान्सूनच्या पावसाचे सर्व गुणधर्म यात होते. दुपारी 3 वाजता आम्ही एर्नाकुलम सोडला आणि दक्षिणेकडे वळवून त्रिवेंद्रमच्या दिशेने प्रवास सुरू केला. पाऊस बरसतच होता. एके ठिकाणी चहासाठी थांबलो. त्यावेळेस टपरीवाल्याला विचारले, कधीपासून पडतोय पाऊस? तो म्हणाला, काल रात्रीपासून. मी ओरडलोच, अरे हाच मान्सून. तातडीने IMDची साईट ओपन केली. त्यात ठळक अक्षरात लिहिलं होतं, अंदमानसह उत्तर केरळपर्यंत आज मान्सूनचं आगमन झालं. असं कसं झालं हा प्रश्न आम्हाला सगळ्यांनाच पडला होता. लगेच पुण्याला डॉक्टर मेधा कोलेंना फोन लावला. त्यांच्याकडून मान्सूनच्या आगमनाचं कन्फर्मेशन झालंच, पण अंदमान आणि केरळमध्ये तो एकाच दिवशी कसा काय थडकला याच्या मागचं रहस्यही कळालं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदी महासागराकडून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना आवश्यक तेवढा जोर मिळत नसल्यामुळे मान्सूनचं आगमन लांबलं होतं. मात्र गेल्या 2 दिवसात लक्षद्वीपपासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे या वाऱ्यांना एकाएकी जोर आला आणि हिंदी महासागरात सज्ज असणारे ढग वाऱ्यांच्या बरोबर वेगाने उत्तरेकडे सरकले आणि ज्या भागात ते पोचले तिथे जोरदार बरसलेही. मान्सूनचं यावर्षीचं आगमन दमदार झालं. आम्हाला कर्नाटकच्या त्या शेतकऱ्याची आठवण झालीच. तो म्हणाला होताच, बघा 5 एक दिवसात पाऊस येईल. मान्सूनच्या आगमनाबाबत सरकारी नियमाप्रमाणे अंदाज वर्तवण्यात उशीर झाला असला तरी निसर्गाने आपला नियम पाळला होता. अर्थात मान्सूनने सर्वांचे अंदाज चुकवल्याने आमचा मात्र थोडा हिरमोड झाला. आम्हाला मान्सूनला त्याच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारावर म्हणजेच कोवलन बीचवर गाठायचं होतं. पण आम्ही अजून मध्य केरळमध्येच असल्याने ते आता शक्य नव्हतं. गाडी तातडीने वाटेतच असणाऱ्या आलेपीच्या बीचवर घेतली. सूर्यास्त जवळ आला होता. पाऊस थांबलेला. मात्र आकाशात काळ्या ढगांची दाटी. समुद्र खवळलेला. समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूचा सोनेरी रंग बदलून काळा झालेला. मान्सूनच्या आगमनाचे हेही एक चिन्ह आहे असं तिथल्या मच्छीमारांकडून समजलं. मान्सूनच्या आगमनाबरोबर समुद्राचं रूप बदलतं आणि तो रौद्र रूप धारण करतो. आता पुढचे 2-2.5 महिने या मच्छीमारांसाठी समुद्र प्रवेश बंद. दुपारी मान्सूनच्या आगमनाची घोषणा झाल्याचे लोकांनाही समजले होते. त्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे स्वागत करायला आलेपेच्या बीचवर गर्दी झाली होती. रात्री उशिरा आम्ही त्रिवेंद्रमला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 तारखेला सकाळीच त्रिवेंद्रमच्या वेधशाळेत हजर झालो. ही भारतातीलच नाही तर आशिया खंडातील सर्वात जुनी वेधशाळा आहे. 1836 मध्ये स्थापन झालेल्या या वेधशाळेतूनच मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली जाते. वेधशाळेचे संचालक डॉक्टर के संतोष यांनी मान्सूनचं आगमन कसं जाहीर होतं हे आम्हाला समजावून सांगितलं. वाऱ्याचा वेग, दिशा तसंच वातावरणाचा दाब लक्षात घेतला जातोच, पण केरळमधील सुमारे 60% पर्जन्यमापन केंद्रांवर 24 तासात 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असेल तर दुसऱ्या दिवशी मान्सून दाखल झाल्याचं जाहीर केलं जातं. दक्षिण केरळमध्ये पश्चिम घाटाची उंची कमी असल्यामुळे उत्तर केरळपेक्षा तिथे कमी पाऊस पडतो असं ते सांगत होते. केरळच्या जडणघडणीत मान्सूनचा सिंहाचा वाटा आहे. मान्सून काळात पडणाऱ्या प्रचंड पावसामुळेच राज्यातील घाट परिसरात निसर्ग विकसित झाला आहे. याच काळात बॅकवॉटर्सला पाणी मिळत असल्यामुळे गॉड्स ओन कंट्री म्हणल्या जाणाऱ्या केरळला 12 महिन्यांचा टुरिझम सीझन मिळतो. त्यांनी यावेळी सांगितलेली एक गोष्ट स्मरणात राहिली. ती म्हणजे प्रत्येक मान्सून हा युनिक असतो. ते म्हणाले, गेली 15 वर्षे मी या वेधशाळेत आहे आणि या कालावधीत मी पूर्ण वेगवेगळे 15 मान्सून पाहिले. कोणताही मान्सून हा दुसऱ्या मान्सून सारखा नव्हता. यावर्षीचाही नाही. बघा ना, अंदमान आणि केरळमध्ये एकाच वेळेस आगमन करून त्यांनी यावर्षीही आपले वेगळेपण जपले. त्रिवेंद्रममधल्या कोवलम बीचबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती. फ्रेटर यांनी त्यांच्या पुस्तकात मान्सूनच्या स्वागतासाठी कोवलम बीचवरचं दृश्य रेखाटलं होतं. आम्हाला तिथं तसंच काहीसं पाहायला मिळेल या हेतूने संध्याकाळी त्रिवेंद्रमच्या दक्षिणेकडे असणाऱ्या या बीचवर पोहोचलो. बीचपासून दूरवरच समुद्राची गाज कानावर पडत होती. बीचवर फार गर्दी नव्हती, मात्र या ठिकाणचे गार्ड समुद्राजवळ असणाऱ्या प्रत्येकाला हटकत होते. फोटोग्राफी करत असताना एक वेगळीच गोष्ट नजरेस पडली. किनाऱ्यावर येणाऱ्या समुद्राच्या लाटांजवळ 2 तरुण काहीतरी शोधत होते. मी गार्डला विचारलं, ते काय करतायत? तो म्हणाला, ते मच्छीमार आहेत. त्या पहा, पालथ्या पडलेल्या त्यांच्या होड्या.
मान्सूनच्या आगमनाबरोबर त्यांचं समुद्रात जाणं बंद झालं. हे गरीब मच्छीमार आहेत. मोटरबोट आणि महागडी सामग्री घेणे त्यांना शक्य नाही. मग दिवसभर इथे किनाऱ्यावर येऊन समुद्राकडे डोळे लावून बसतात. जो समुद्र त्यांना आत प्रवेश करून देत नाही, तोच समुद्र त्यांना काही शिंपले मेलेले मासे किनाऱ्यावर आणून देतो. तेच गोळा करून हे आपलं घर चालवतात. ही स्थिती पुढील 2-2.5 महिने तरी अशीच चालणार. उन्हाने लाहीलाही झालेल्यांना, नांगरणी करून पेरणीसाठी वाट पाहणाऱ्यांना मान्सूनचं आगमन किती सुखावं असतं याचा अनुभव आम्ही घेत होतो. मात्र तोच मान्सून एखाद्याच्या तोंडचा घासही काढून घेऊ शकतो हे आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. पण भला असो किंवा वाईट, मान्सूनचा सर्वसामान्यांच्या जीवनावर किती थेट परिणाम होतो हे प्रकर्षानं जाणवलं. निसर्गात आणि त्याच्याबरोबर समाजातही मान्सूनचे प्रतिबिंब कसं उमटतं हे समजून घेण्यासाठीच आम्ही मान्सूनचा पाठलाग करत होतो. त्यामुळे प्रवास सुरू करण्याआधीच आम्ही आमच्या मार्गावरील काही ठिकाणं निश्चित केली होती. त्यानुसार 31 मे रोजी त्रिवेंद्रमपासून 65 किलोमीटरवर असणाऱ्या ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. घाटाच्या परिसरात असणाऱ्या या बोटॅनिकल गार्डनमध्ये पश्चिम घाटातील सुमारे 4,000 दुर्मिळ वनस्पतींचं जतन करण्यात आलं आहे. मान्सूनच्या आगमनाबरोबर जमिनीखाली दडून बसलेल्या बीजांना अंकुर फुटू लागतो आणि सृष्टीच्या सृजनाचा काळ सुरू होतो. यात अनेक औषधी वनस्पती असतात. केरळमध्ये आयुर्वेदाचं महत्त्व आजही अबाधित आहे. अनेक वैद्य स्वतः पर्वतीय जंगलात जाऊन तेथील आदिवासींच्या मदतीने दुर्मिळ वनस्पतींचा शोध घेतात. मान्सूनच्या पहिल्या पावसाबरोबर उगवणाऱ्या अशाच काही प्रदेशनिष्ठ आणि हंगामाई वनस्पतींची माहिती इथल्या शास्त्रज्ञांकडून घेतली आणि त्यानंतर आम्ही त्रिवेंद्रमच्या आयुर्वेद कॉलेजच्या माजी संचालकांकडे पोहोचलो. ते स्वतः एक नामवंत वैद्य आहेत. मान्सूनच्या आगमनाबरोबर केरळमध्ये मान्सून मसाज थेरपीचाही सीझन सुरू होतो असं फ्रेटरच्या पुस्तकात वाचलं होतं. त्या थेरपीविषयी त्यांना विचारलं असता आता गोष्टी बऱ्याच बदलल्या आहेत असं त्यांचं उत्तर होतं. ते म्हणाले, मान्सूनपूर्वी उन्हामुळे शरीर अस्वस्थ झालेलं असतं. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, उत्साह कमी होतो. पहिला पाऊस जसा सृष्टीमध्ये चैतन्य निर्माण करतो तसेच बदल शरीरातही सुरू होतात. याच काळात विशिष्ट पद्धतीने आयुर्वेदिक मसाज घेतल्यास आणि वैद्यांनी ठरवून दिलेली पथ्य पाळल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर पावसाळ्यातल्या संसर्गजन्य रोगांना तोंड देण्यासाठी सज्ज राहते. ही थेरपी सुमारे 15 दिवस घ्यावी लागते. मात्र पर्यटनासाठी आलेल्या ग्राहकांच्या सोयीसाठी ही थेरपी इन्स्टंट करण्याचाही प्रयत्न काही वैद्यांनी केला आहे. मान्सून काळात हा धंदा तेजीत असतो. मान्सूनचा केरळवरील हा आणखीन एक परिणाम. त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. आता आमचा प्रवास उत्तरेच्या दिशेने मान्सून सोबत होणार होता. आम्ही त्रिवेंद्रममध्ये पोहोचल्यापासून पावसाने विशेष हजेरी लावली नव्हती. 31 मेच्या रात्री मात्र त्याने चांगलाच जोर धरला. आता हा पाऊस आम्ही पश्चिम घाट सोडेपर्यंत आमची साथ सोडणार नव्हता. सकाळचे त्रिवेंद्रमचे प्रतिनिधी अजय कुमार यांनी आम्हाला आलापुळा म्हणजेच आलेप्पीचे काही पत्ते दिले आणि आमच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणेही सांगितली. भर पावसात आमची गाडी आलेप्पीच्या दिशेने निघाली. आलेप्पी हे व्हेनिस ऑफ ईस्ट म्हणून ओळखले जाते. बॅकवॉटरचा हा परिसर नौकानयनाच्या स्पर्धांसाठी प्रसिद्ध आहे. एक स्वतंत्र बोट दिवसभरासाठी भाड्याने घेऊन आम्ही 1 जूनला भारतातल्या एका अनोख्या प्रदेशाकडे निघालो. हाऊसबोटी आणि पाण्यामध्ये भराव टाकून बांधलेल्या घरांमधून रस्ता काढत सुमारे 1.5 तासात आम्ही कुट्टनाड या भागात पोहोचलो. हा भाग समुद्रसपाटीखालील शेतीसाठी प्रसिद्ध आहे. जगात हॉलंड आणि भारतातील कुट्टनाड इथेच समुद्रसपाटीखाली शेती केली जाते. या भागालाच भारताचं तांदळाचं कोठार म्हणून ओळखलं जातं. काही शतकांपूर्वी या भागातील जलाशयांमध्ये लोकांनी भराव टाकून कृत्रिमरित्या भात शेतीसाठी जागा तयार केल्या. शेताच्या भागात हवे तेव्हा जलाशयातून पाणी सोडून, नको तेव्हा शेतातून पुन्हा जलाशयात पाणी सोडून वर्षभरात 3दा इथे भात पीक घेतले जाते. या भागाला शेतीसाठी मान्सूनच्या पाण्याची थेट गरज भासत नाही. उलट मान्सून काळात त्यांच्या भात पिकांमध्ये अतिरिक्त पाणी भरून शेतीचं नुकसानच होतं. मूळ जलाशयापासून इथली शेतं सुमारे 15 फूट खोल आहे आणि हीच उंची समुद्रसपाटीखाली जाते. 12 महिने पाण्यात राहणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांची घरेही पाण्यात भराव टाकून बांधण्यात आली आहेत. अनेकदा इथे पूर येतो आणि बहुतेक घरं पाण्याखाली जातात. मात्र पाण्याशी एकरूप झालेले इथले अनेक शेतकरी पुराचे पाणी घरात शिरल्यावरही घर सोडत नाहीत. हे ऐकून आम्हाला आश्चर्यच वाटलं. पुराचं पाणी ओसरेपर्यंत घरातच लाकडी फळ्यांवर स्वयंपाक, जेवण, झोप असं सगळं पार पाडलं जातं.
मान्सूनच्या काळात भाताच्या खाचरांमधून पावसाचे अतिरिक्त पाणी पुन्हा जलाशयांमध्ये सोडण्यासाठी ठिकठिकाणी डिझेलचे पंप लावण्यात आले आहेत. अगदी 20-30 वर्षांपूर्वीपर्यंत लाकडी चक्रे, ज्याला स्थानिक लोक चक्रम म्हणतात, पायाने फिरवून शेकडो माणसांमार्फत हे पाणी शेतातून बाहेर काढलं जात असे. या भागातील काही शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन आम्ही पुन्हा बोटीत बसलो. तोच एकाएकी अंधारून आलं. दूर दूरपर्यंत फक्त पाणीच होतं. आकाशात काळे कापसासारखे ढग, दूर वर या ढगांचा आणि जलाशयाचा संगम स्पष्ट दिसत होता. हळूहळू तो अस्पष्ट होताना दिसेनासा झाला आणि आम्ही सर्व बाजूंनी जलधारांनी घेरलो गेलो. बाजूने जाणाऱ्या हाऊसबोटींची फक्त आकृतीच दिसत होती. मुसळधार पाऊस काय असतो हे त्यावेळी आम्ही शब्दशः अनुभवलं. हे लोक संपूर्ण हंगाम पाण्यात राहून कसा काढत असतील असा विचार करूनच अंगावर काटा आला. या मल्हारी शेतकऱ्यांची मान्सून काळातील पूररेषा त्यांच्या घरातूनच जातेच, पण ती त्यांच्या जीवनाचाही एक भाग बनल्याचे यावेळी जाणवलं. केरळ म्हणजे भरपूर पाऊस, आणि भरपूर पाऊस म्हणलं की छत्र्या आल्याच. आलेप्पेच्या छत्र्यांविषयी आम्ही बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं. 1 जूनच्या संध्याकाळी आम्ही पॉपी आणि जॉन्सच्या 4 मजली छत्र्यांच्या शोरूम्सला भेट दिली. पावसापासून किंवा उन्हापासून रक्षण करणारी छत्री एक साधी वस्तू, पण तिची किती रूपं असू शकतात हे या 2 दालनांना भेट दिल्यावर समजलं. 60 वर्षांपूर्वी छत्र्या दुरुस्त करता करता सुरू झालेला व्यवसायाची उलाढाल आज अब्जावधीमध्ये असल्याचं जॉन्स अम्ब्रेलाच्या मालकाने सांगितलं. या व्यवसायातील त्याची 3री पिढी आहे आणि आपण भारतातील सर्वात मोठे छत्री उत्पादक असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांचा सर्वाधिक व्यवसाय स्वाभाविकपणे मान्सून काळात होतो. या काळात ते सुमारे 24 लाख छत्र्यांची विक्री करतात. सुमारे 150 प्रकारच्या छत्र्यांची किंमत 100 रुपयांपासून 4,000 रुपयांपर्यंत आहे. छत्र्यांच्या बाजारपेठेतील अव्वल क्रमांक राखण्यासाठी त्यांनी स्वतःचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग सुरू केला आहे. त्यामध्ये कार्बन नॅनो टेक्नॉलॉजीचाही वापर केला जातो. हे ऐकून तर आम्ही चाटच पडलो. 2 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी जॉन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या तयार केल्या जातात. अर्थात त्यांची सर्वात मोठी बाजारपेठ प्रचंड पावसाचं केरळ आहे. केवळ 4 महिन्यांच्या काळात मान्सून या छत्री मालकावर कोट्यवधींचा वर्षाव करतो. दुकानातून बाहेर पडताना नकळतच कोवलम बीचवर उपाशी पोटी समुद्राकडे डोळे लावून बसलेले मच्छीमार उभे राहिले. मान्सूनची उत्तर सीमा आता पुढे सरकत होती. कर्नाटकच्या उत्तर भागापर्यंत मान्सूनने मजल मारलेली आणि मान्सूनच्या आगमनानंतर पश्चिम किनारपट्टीवर ऑफशोअर ट्रफही निर्माण झाला होता. समुद्र किनाऱ्याला समांतर असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच कोकणापासून केरळपर्यंतच्या भागाला हंगामात मोठा पाऊस मिळतो. मान्सूनच्या उत्तर सीमेचा पाठलाग करीत प्रोजेक्ट मेघदूतची टीम केरळची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या त्रिशूरला पोहोचली. त्रिशूरपासून जवळच चेरुथुरुथी या गावी नीला नदीच्या काठावर केरळ कलामंडलम वसलेलं आहे. 1930 मध्ये शांतिनिकेतनपासून प्रेरणा घेऊन प्रसिद्ध कवी वाल्लथोळ नारायण मेनन यांनी या कला केंद्राची स्थापना केली होती. कथ्थकली, कुळियाट्टम, मोहिनीअट्टम आदी पारंपरिक कलांचं जतन व्हावं यासाठी गुरुकुल पद्धतीने हे केंद्र चालवलं जातं. मान्सूनचा केरळमधील कलांवर काय प्रभाव आहे आणि या केंद्राच्या दृष्टीने मान्सूनचं काय महत्त्व आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. पावसाने ओल्या झालेल्या कलामंडलमच्या भिंतींनी आधी आम्हाला पारंपरिक दक्षिण भारतीय कलांची सफर घडवून आणली. या केंद्राच्या दृष्टीने मान्सूनचे महत्त्व सांगताना इथले वरिष्ठ प्राध्यापक कलाधरन म्हणाले, पावसाच्या आगमनाबरोबर जूनमध्ये आमचे गुरुकुल पद्धतीचे शिक्षण सुरू होते. नवनिर्मितीच्या या ऋतूत आपल्या अपेक्षेप्रमाणे शिष्याला घडवण्यासाठी गुरु स्वतः कष्ट घेतात. शिक्षण ललित कलांचे असल्यामुळे शरीराच्या हालचाली आणि लवचिकतेला खूप महत्त्व असते. कलेसाठी शरीर घडवण्याच्या दृष्टीने मान्सून हा उत्तम कालावधी असतो. या काळात गुरु दररोज स्वतः विद्यार्थ्यांच्या शरीरावर, पायाने आणि चेहऱ्यावर हाताने मसाज करतात. त्यासाठी आयुर्वेदिक तेल आणि वनस्पतींचा वापर होतो. याशिवाय डोळ्यांच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचंही प्रशिक्षण या काळात दिलं जातं. मान्सून हा स्वतःला घडवण्याचा काळ मानला जातो. ऑफशोअर ट्रफच्या तीव्रतेबरोबर पावसाचाही जोर वाढला. 3 जूनला आम्ही कालिकतच्या दिशेने निघालो तोपर्यंत मान्सूनने संपूर्ण गोवा व्यापला होता. मान्सून ट्रफ सक्रिय असताना समुद्र असतो कसा हे पाहण्यासाठी कालिकतच्या बीचवर पोहोचलो. दुपारीची वेळ होती. बीचवर आमच्याशिवाय कोणीही नव्हतं. गंभीर आणि भारदस्त आवाजात उंच उसळणाऱ्या लाटा आणि करड्या अंधाऱ्या रंगाचा प्रकाश यामुळे वातावरण धीरगंभीर बनलं होतं. क्षितिजावर
ढग कोणत्या आणि लाटा कोणत्या असा प्रश्न पडावा. काळ्या पडलेल्या वाळूत खेकड्यांची लगबग सुरू होती. समुद्राकडून येणारा वारा कानात इतर कोणतेही आवाज जाणार नाहीत याची काळजी घेणारा. दमट अस्वस्थ वातावरणात समुद्राशी स्पर्धा करायला मग ढगही सरसावले आणि काही क्षणात मुसळधार पाऊस आणि फेसाळत किनाऱ्याकडे झेपवणाऱ्या लाटांची जुगलबंदी सुरू झाली. ओल्या चिंब शरीरानिशी आणि उघड्या डोळ्यांनी वाळूत घट्ट पाय रोवून मी स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होतो. समुद्र, ढग, वारा आणि पाऊस यांचं निसर्गचक्र आपल्यातील प्रचंड ऊर्जेची एक झलक दाखवते आणि आपण आपल्या नगण्यतेची जाणीव होऊन आपोआप मागे सरकतो. केरळचा निरोप घेऊन कर्नाटकात प्रवेश करत असतानाच आमच्या गाडीत बिघाड झाला आणि तोही मोठा. 24 तास कोसळणाऱ्या पावसात गाडी दुरुस्त करणं हे एक आव्हान होतं. त्यात आमचे 2 दिवस गेले. तोपर्यंत 4 जूनला मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला. मुंबई पुण्याला मान्सून पोहोचण्याची सर्वसाधारण तारीख 7 जून मानली जाते. मेंगलोरला गाडी दुरुस्त झाल्यावर 6 तारखेला आम्ही प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे निघालो. उडुपी मधून उजवीकडे वळून आम्ही रात्री घाट चढायला सुरुवात केली. हा भाग वर्षावनांसाठी म्हणजेच रेन फॉरेस्टसाठी ओळखला जातो. आगुंबे हे देशातीलच नाही तर जगभरातील निसर्गवेड्यांचं आवडतं ठिकाण. रोमिलस विटेकर यांनी 2005 मध्ये आगुंबेच्या जंगलात रेन फॉरेस्ट रिसर्च स्टेशनची स्थापना केली. त्यानंतर दाट जंगलाचा अभ्यास करण्यासाठी निसर्ग अभ्यासकांची गर्दीही वाढू लागली. आगुंबेची दुसरी ओळख म्हणजे मालगुडी. 90च्या दशकात भारतातील घराघरात पोहोचलेल्या मालगुडी डेजचे शूटिंग आगुंबेतच झालं होतं. घाट चढत असताना तापमान कमी होत असल्याचं जाणवत होतं. पावसाची रिपरिप सुरू होती. गाडीच्या दिव्यामध्ये रस्त्यामधूनच काहीतरी वळवळताना रस्ता ओलांडताना दिसे. एके ठिकाणी रस्त्याच्या मधोमध काहीतरी वळवळताना दिसले म्हणून आम्ही जवळ जाऊन पाहिले. तो साप नक्कीच नव्हता. सिसिलियन प्रजातीतील तो सरपटणारा प्राणी असल्याचं आम्हाला नंतर समजलं. प्रचंड पावसाच्या जंगलामध्येच त्यांचं अस्तित्व असतं. पहाटे पहाटे आम्ही आगुंबेमध्ये पोहोचलो त्यावेळेस पावसाचा जोर ओसरला होता. मात्र डोंगर माथ्यावर असल्यामुळे वाऱ्याबरोबर वाहणारे धुके आणि त्यातून कौलारू शांत गावाचे आणि जंगलाचे होणारे दर्शन सुखावत होते. गावातून फेरफटका मारताना आपल्यातच मग्न असणाऱ्या घरांमधील हालचाली, नुकत्याच सुरू झालेल्या शाळेकडे उत्साहाने निघालेल्या विद्यार्थ्यांची लगबग मालगुडीतच असल्याचं भासवत होती. आगुंबे गाव चारही बाजूने जंगलातून वेढलेलं असल्यामुळे गावातून बाहेर पडणारे सर्वच रस्ते जंगलात जातात. जंगलातून वाट चुकत चुकत आम्ही दुपारी रेन फॉरेस्ट रिसर्च स्टेशनकडे पोहोचलो. हा भाग किंग कोब्रासाठी प्रसिद्ध आहे. मात्र मान्सून काळात कोब्राचे विशेष दर्शन घडत नसल्याचे स्टेशन इन्चार्ज सिद्धार्थ रावने सांगितले. जंगलात मान्सून काळातील बदल टिपण्यासाठी काही परदेशी विद्यार्थी आले होते. या काळात अनेक सीझनल वनस्पती आणि त्यांना धरून सीझनल जैव साखळ्याही पाहायला मिळतात. त्यावर त्यांचा अभ्यास सुरू होता. या भागात वार्षिक 7,500 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडतो, जो चेहऱ्यापुंजीच्या खालोखाल मानला जातो. घाटातील उंची आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराकडून एकत्रित मिळणाऱ्या पावसामुळे येथील पर्जन्यमान दक्षिण भारतात सर्वाधिक आहे. पावसाळ्यातील जंगलाचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर जवळच एक धबधबा आहे, तिथं जा असं सिद्धार्थ म्हणाला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही डांबरी रस्ता सोडून पायवाटेने गाडी घेतली. थोडे पुढे गेलो तर वाटेत एक मोठे झाड पडल्यामुळे रस्ता बंद होता. अभिषेक आणि ऋषिकेश पुढे चालत जाण्यासाठी तरी रस्ता आहे का हे पाहायला गेले. उरलेले आम्ही खाली उतरून आजूबाजूचे फोटो घेऊ लागलो. आकाशाचे दर्शन घडणार नाही इतकी उंच वाढलेली आणि दाट झाडे, चारही बाजूंनी पशुपक्षी आणि कीटकांचे असंख्य आवाज. इतक्यात त्या आवाजात एक वेगळाच आवाज वाढू लागला आणि काही क्षणात त्याने पूर्ण वातावरण व्यापले. पावसाचे टपोरे थेंब झाडांच्या हिरव्या पानांवर घसरून जमिनीवरील करड्या पानांच्या थरांवर कोसळू लागले. पाहता पाहता आमच्या पायाखालून पाण्याचे लोट वाहू लागले. मुसळधार पावसाशी एकरूप झालेले जंगल आम्ही ऐकत होतो, अनुभवत होतो. पावसाने पूर्ण भिजलेले अभिषेक आणि ऋषिकेश गाडीकडे परतले. जंगलाचा एकूण रागरंग पाहून आम्ही पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. गाडीत बसल्यावर लक्षात आलं आमच्या प्रत्येकाचे अंग जळवांनी भरलेले आहे. पुढचा अर्धा एक तास त्या जळवा काढण्यातच गेला. जंगलात निघायच्या आधी आम्ही गावात पर्जन्यमापक ठेवले होते. 1.5 तासाने आम्ही नोंद घेतली 120 मिलीमीटर. असा पाऊस इथे सतत 4 महिने कोसळतो. इथल्या जंगलांच्या आणि लोकांच्या प्रतिकारशक्तीची कल्पनाच केलेली बरी. पण काही गावकऱ्यांशी चर्चा केल्यावर लक्षात आलं की लोकांची प्रतिकार क्षमता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. प्रचंड पावसामुळे
या भागात 4 महिने अभ्यासक सोडून कोणी फिरकत नाही. पर्यटनाच्या दृष्टीने फार विकास झालेला नसल्यामुळे उत्पन्नाचे साधनही नाही. त्यामुळे नवीन पिढी बेंगलोर आणि बेंगलोरकडे निघून गेली. गावाचं सरासरी वय सध्या 50च्या वर आहे. मालगुडी डेजच्या काळात गावात 90 कुटुंब राहत होती. त्यांपैकी आता 40च राहिली आहेत. त्यातलेही अनेक जण गाव सोडण्याच्या तयारीत आहेत. मालगुडी आता रिकामं होत आहे. मान्सूनचा पाऊस न पडल्यामुळे मराठवाड्यातून होणारे स्थलांतर माहिती होतं, पण अति पावसामुळे होणाऱ्या स्थलांतराचं हे पहिलंच उदाहरण मला समजत होतं. 7 तारखेच्या संध्याकाळी आम्ही पश्चिम घाटाचा निरोप घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. 27 मे ते 8 जून या 10 दिवसात पावसाचा पाठलाग करताना प्रत्येक टप्प्यावर आम्हाला मान्सूनने आपली असंख्य रूपे दाखवली, विविध रंगी परिणाम दाखवले. वेळेची आणि प्रवासाची मर्यादा असूनही पावसाचा आणि लोकांचा जवळचा संबंध अनुभवता आला. टप्प्याटप्प्यावर भारतीयांचे आणि मान्सूनचे नाते उलगडत गेले. हा तर एकाच मार्गावरील आणि एकाच प्रदेशातील प्रवास होता. ज्यावेळी संपूर्ण भारताचं पावसात बरोबर दर्शन घेऊ, त्यावेळी हातात केवढा खजिना जमा झालेला असेल या कल्पनेनेच आम्ही भारावलो होतो.